तर आता झालेला आहे नेक्स्ट डे आणि अशी माझ्या परत गरमीने असं परत काय म्हणते घाम असा गळतोय फार. आणि मी करते उकडलेल्या बटाट्याची भाजी दीदीला डब्यासाठी. ती गेली आंघोळीला कारण की आता वाजले 8:30 पार. ती पोळ्या करून गेली आणि मस्त दाखवते तुम्हाला. कांदा मिरचीचा ठेचा आणि आलं लसूण पेस्ट टाकली आहे मी. आता कांदा छान परतून घ्यायचा आणि हळद टाकायची आणि फक्त बटाटे हे चिरलेले ह्यात टाकायचे. आणि इथं ऊन आले 8लाच यार, 8 काय 7लाच ऊन येते आजकाल. आणि मी तिकडं मोठा फॅन लावला आणि सगळं हॉल पण आवरलं मस्त. आणि हे कपडे काढून ठेवलेत, फॅन लावलं. इथं येऊन अशी उभा राहते मी आणि परत तिकडे जाते कारण की मला अजिबात गरमी सहन नाही होत. आणि माझा कालचा पिंपल बघा कसं डाग आलाय. आता काय करू आता मी ह्या पिंपलचं. आणि आज मी सगळं कामं फटाफट आवरणार आहे कारण की मला एडिटिंगला बसायचं आहे. खूप मोठे मोठे व्लॉग एडिट करायचे आता. आज कोणत्याही परिस्थितीत सगळे व्लॉग एडिट झाले पाहिजे म्हणजे तिकडे गेल्यावर मला लॉक करता येईल ना की स्टोरेज नाही म्हणून बसायला लागेल. म्हणून मग मी सगळे फटाफट लॉग एडिट करणार आहे आज. म्हणजे अख्खा दिवसच मी त्याला देणार आहे. आणि चलो आता मी सगळं आवरते मग मी भेटते. तर गाईज आता वाजले 2 आणि मला आता एडिटिंग म्हणजे माझा एक व्लॉग एडिट झाला आहे. तरी मम्मीचा बड्डेचा नाही झाला अजून. तिथं पोचल्याचा नाही, इथून जातानाचा नाही झाला अजून. तर मिनी व्लॉग 2 झाले एडिट आणि एक व्लॉग 30 मिनिटाचे माझे होतात आता सध्या. आणि आता मी करते कोबीची भाजी कारण की आता उद्या आम्हाला जायचंय. तर मग बटाट्याची भाजी आहे पण मी ठेवली तशीच. मला आता बटाट्यापेक्षा कोबी खाऊ वाटतं कारण की मी नाश्त्याला बटाटा खाल्ला होता. आणि आता मी करते कोबीची भाजी इन्स्टंटवाली. डाळ बिळ काय टाकणार नाहीये कारण की माझ्या लक्षात पण आहे. मम्मी म्हणली होती मला भिजत घाल पण माझ्या लक्षात नव्हतं डाळ टाकायचं भिजवायला. कारण की माझं डोक्यात फक्त एवढंच आहे की एडिटिंग करणं कारण की उद्या जायचं यार मग झालंच पाहिजे. आणि 11 वाजता लाईट गेली आहे, 2 वाजले. माझी बॅटरी आहे 40% फक्त. त्यामुळे मी स्टॉप केलं आता एडिटिंग. मम्मी पप्पांना कॉल केला, म्हणलं कधी पण स्विच ऑफ होऊ शकतो मोबाईल. त्यामुळं मी आत्ताच सांगते. आणि कॉल पण झाला, बोलणं पण झालं आमचं. त्यांना काय आयडिया नाहीच आहे अजून पण. त्यांना सांगितलंय की दीदीच्या ऑफिसमध्ये सांगणार आहेत सोमवारी सुट्टी म्हणजे सोमवारी सांगणार आहे की मंगळवारी सुट्टी द्यायची का नाही कारण की इलेक्शन आहे म्हणून. आणि इलेक्शनला तर प्रत्येक कंपनी देते सुट्टी. काय नाही तर मग जे उभं राहिले तेच येतील आम्हाला गाडी घ्यायला गाडी घेऊन यायला. आणि चलो मी आता जास्त माझी मोबाईल यूजच नाही करत. लॉग एडिट करायला ठेवते थोडेसं फक्त. दुसरं लॉग पण एडिट होईल पटकन. मग मी बोलते. बाय. हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. ओके गाईज, आम्ही आलो रात्रीचा आत्ताच एंड केला, लगेचच आम्ही चालू केला दुसरा लॉग कारण की वाजले आहे ठीक आहे. भाऊ काय त्यांच्या ओनर समोर असं बी करायचं नाही तर तुला हाणतील गाईज. किती छान कुत्रे आहे ते, आवडत नाही मला. आवड छान. आणि वोडाफोनचं तर बिलकुल आवडत नाही. म्हणे वोडाफोन जातीचं नाव काय का वोडाफोन कोको. आणि आम्ही आलो आईस्क्रीम खायला. आईस्क्रीम खायला आलो आहे आम्ही. आईस्क्रीम खाल्ली, जरा वेळ बसलो आता. तर आवाज आला का तुम्हाला बघा. तर सगळे खेळत होते त्याच्याबरोबर. गाईज आता आम्ही घरी आलो आहे आणि आता किती वाजलेत? 10 वाजलेत. आम्ही लवकरच घरी आलो कारण की आम्हाला जायचं आहे ना. आणि पॅकिंग चालली आहे.
दिवस घरीच आहे. कोण? हा मी बघू ना असं काय. असं ट्रेडिशनल नाही घेतलं गं. तो आहे ना ब्लॅक. तू नाही ना गं माझ्यासोबत. त्याच्यावर डिपेंड आहे. आणि पहिले आल्या तिथं आहे खाली. पहिले आल्या मी वेणी घालून टाकली कारण की एवढं गरम होतंय ना आता. बाहेर एवढं मस्त वाटत होतं. हवा मस्त 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 एकदम. आणि चलो आता आमची बॅग पॅक झालेली आहे. मम्मी पप्पांना काहीच आयडिया नाही आहे. नेहमीप्रमाणे आहे. पप्पा परत म्हणतील उद्या. मला माहिती होतं संध्या येणार पोरी येणार पोरी येणार पोरी. आमचे पप्पाला नसतं माहिती पण तरी पण 6 मारतात पप्पा. आणि मी छान दिसते का आज? हो तिथं गर्दी त्याच्यामुळेच झाली. हा ना गर्दी खूप कमी जास्त झाली तिथं. म्हणून आम्ही घरी आलो मग कारण की मला बघून गर्दी झाली खूपच. आणि ते सेल्फी द्या म्हणत होते. आणि ते क्राऊड मला हँडल नसतं झालं ना म्हणून मी हिला घरी आणली. हां दीदीने चालवली गाडी. डायरेक्टच इथंच पोचलो आम्ही पण. आणि मी आता पहिले घरी गेल्यावर केस कापणार आहे. माझ्या लक्षात कर माझं हेअर कट करायचं. एवढं करणार आहे एवढं. घेऊ का चिकनचा घेऊ जीन्स पण घेऊ. शूट नाही केलं कारण आम्हाला उशीर पण झाला आणि आम्ही लेट निघले आज. तरी पण 8:30 आता वाजले 8:30. मम्मी बहुतेक बाहेर असतात. बावड्यात का काय कळत हा येडी निवड जत्रा बाई खुश व्हायचं. आकाशला खुश काय ते सातळा अचानक सरप्राईज द्या. कशाला तुम्ही येताय काय कळलं मला. आज नाही बोलले पप्पा मला माहिती होतं. मी काल बोलत होते. मी काल एक तिथं पाणी नाही पाण्याचे वरडे आणि तुम्ही आलाय. आकाश येणार नव्हते. आकाशा नाही माझ्या मला वाटतं काय सुट्टी का 10-15 दिवस काय करणार. 2 दिवस वर्क फ्रॉम होम सांगितलं. अरे वा म्हणून मला आधीच माहिती होतं. ना आम्हाला नव्हतं माहिती. दादा मम्मीला आम्ही आल्याची खुशी आहे. तुम्हाला अजिबात नाही. आज काय म्हणले नाही का मला डाऊट होता. नाही आता डाऊटच नाही. तूच म्हणले ना आम्ही का आता येणार नाही. एकच इंसान को गोर से देखो जा म्हणतो ना आम्हाला परत. आहे तो पाण्याची वरड आहे. मोदी सरकार फक्त पाणी जास्त वापरू नका. गाईज पप्पा आम्हाला म्हणतात परत जावा. नाही आता मम्मीला बाई तुला सांगते कसला उशीर झाला. आम्ही उजळल्यावर उठलोय. झालं उठलो आम्ही लक्षातच नाही. बाय बाय बाकीचं बोलू नंतर. गाईज झोप झाल्यानंतर आता मिसळ पाव मी झोपले होते आणि आता वाजले 11:15 फक्त. आणि आम्हाला लागली भूक आणि मिसळ दिदीने केली आणि मी तर झोपूनच घेतलेलं कारण की मला खूप झोप आली होती. पण एवढी पण नाही झाली माझी झोप. आणि आम्ही मिसळ करणारच होतो दोघं पण हे अचानक टपकले त्यामुळे आम्ही बरोबर मिसळ केली. पप्पा आम्हाला कुचकेपणा करतात. आता आम्हाला डायरेक्ट म्हणतात जावा आता तुम्ही पाणी नाही इकडे. हा ना इकडे पाण्याची वरड आहे. मला टाकी भरल तर टाकी मोकळी होईल. या मिसळ खायला. आणि मम्मी इकडे खाती. कशी झाली कशी झाली. छान आलू खायची हा मी तुला करून देते. आणि ही बघा हिने केली मिसळ. त्यांना पोट करावं लागतं. आणि छान जास्त मिसळ तुम्हाला दाखवते मिसळ. आणि हे बघा मिसळ मस्तपैकी कसं छान वाटते ना. थांबा आणते. हा काय आणते. हा पाणी हो आण. चांगली झाली का. मी खाल्लीच नाही. चलो आता आम्ही पण खाते नंतर भेटते. मस्त झाली मिसळ.
नाहीत गाईज, हे माझे व्हिडिओ बघतात. आम्हाला तुमचे व्हिडिओ लय आवडतात म्हणून आकांक्षा दीदीला लाईक शेअर आणि डेली व्लॉग्स बघतात त्यांचे. थँक्यू. क्लासला चाललो, हा क्लासवरून आले, घरी चालले होते आणि पण घरी आले. गाईज आता मला त्यांच्या पुढे का बोलता नाही आलं काय माहिती. असं फर्स्ट टाइम आले ना माझ्या घरी कोणतरी, त्यामुळं. आणि थँक्यू सो मच तुम्ही. आणि मला आहे ना, आणि ही बोलती माझ्यावरच, मी बोलायलाच झाली. तू आहे ना मला हँडल करायला. आणि त्यांना खूप माझे व्हिडिओ आवडतात, तर थँक्यू सो मच. मला मोठ्यांपेक्षा छोट्या मुलांना खूप आवडतात माझे व्लॉग. आणि छोटी मुलं अप्रिशिएट करतात, हा. की मोठी माणसं फक्त बघतात आणि सोडून देतात, जज करतात. लाईफ जज करतात, हम्म. काय चाललंय काय नाही एवढं बघणार, सोडून देणार. पण छोटी मुलं खरंच प्युअर असतात. हा, छोट्या मुलांचं मन साफ असतं. आणि उलट खूप चांगलं आहे की तुला छोटी मुलं पण लाईक करतात. छोटी मुलं माझे व्लॉग बघतात, तर मला खूप छान वाटतं मोठ्यांपेक्षा. तर असंच सगळ्यांनी बघत जावा. आणि असं कोणी काय बोललं की मग मला खूप छान वाटतं. पण मला त्यांच्या पुढे आता बोलतच आहे ना, छोटी मुलं आहे ते अर्धी. हा, छोट्या मुलांना पण आवडतात तसे व्लॉग बनवतो आम्ही. असं नाही की सगळे मॅच्युअर वाले व्लॉग आहेत का नाही ग. काय काय आम्हाला तर असंच भेटलं की फक्त आमची लाईफ बघण्यासाठी एकदम जज करतात. आता परत बोल. आता छोटे मुलं प्युअर असतात आणि ते जेन्युअन असं रिव्ह्यू पण देतात आणि सांगतात पण की आम्हाला आवडतंय किंवा काय. आणि छोट्या मुलांना आवडलं इथेच सगळं आम्ही जिंकले. हा, म्हणजे आम्ही व्यवस्थित करतोय. पण जे आमच्या याचे आहेत तर ते फक्त बघतात, बघून लाईफ आमची जी आहे ती जज करतात, मग मागे गॉसिपिंग करतात. आणि म्हणजे असं हे नका करू, फक्त बघत जावा. ह्याच्यावरून तुम्ही कोणता तर्क नका लावू किंवा डोंट जज. हा, जज करू नका आम्हाला. बस, आम्ही फक्त एंटरटेनमेंटसाठी करतोय सगळ्या गोष्टी. आणि यूट्यूब म्हटल्यावर कराव्याच लागतात. फक्त जज करण्यापेक्षा ब्लॉग बघा, लाईक करा आणि सोडून द्या विषय. आणि तुमच्या लाईफमध्ये तुम्ही खुश राहा. आणि सबस्क्राईब करून जा. सबस्क्राईब करा आणि लाईक करत जावा. बस, बाकी आणि ना काही लोक करू नका. बघतात पण माझे, पण लाईक नाही करत. त्यांना वाटतं की तू मोठी स्टार होशील तुझ्या लाईफ. आणि पप्पांचं काय म्हणणं आहे. आणि असं काय नाहीये की लांबचीच लोक आहेत, ती जवळची पण असू शकतात. खरंच हो यार, की मला नाही ना बाबा? बघा ना 400 व्ह्यूज आहेत, त्यात आहेत फक्त जाऊ 15-20 दे. लाईक. जवळच्या लोकांपेक्षा बाहेरचे लोक चांगले असतात. आणि आता तू बघितलंच ना, वेळ चांगली यावं लागते, कधी येते सांगता येत नाही. त्यामुळे आपण काम करत राहायचं, लोकांना एंटरटेनमेंट करत राहायचं. आपण मस्त खायचं प्यायचं, लोकांना चांगलं सल्ले द्यायचे. बस, आपल्याला चांगली वेळ येईल कधी. हीच लाईफ आहे. जगून घ्या, छान राहावा, ना की ह्याला त्याला नावं ठेवत बसा. खरंच यार, कर्मावर बिलीव्ह करा, बाकी काय नाही. असं तुझं पण घे ना पप्पा, का नाही हो, कर्मावर बिलीव्ह करा, चांगले कर्म करा, आणि चांगलं तुम्हाला भेटेल. चांगलं बोला, छान लाईफ आहे आपली. मला तर असं वाटतं की सगळ्यांशी बोलून चालून राहावा, छान बोला. माणूस समोर आलं की 2 शब्द गोड बोला, ना की वाईट बोला. आणि त्याच्या मागून पण वाईट बोलू नका. आणि आपल्याला किंमत नाही तिथं तर तुम्ही जाऊच नका आणि बोलू पण नका. येस पप्पा, बरोबर आहे तुमचं, पटतंय आम्हाला. जर गेला तिथं आणि तुमचा जर अपमान झाला तर तुमच्या जिंदगीला 0 किंमत आहे. तुम्हाला माहित असून तुम्ही तिथं जाताय आणि परत तुम्हाला ते हकलून देताय, म्हणजे तुम्ही परत तिथे जाऊ नका. खूप डेंजर जग झालेलं आहे. आणि त्याच्यामुळं पण मस्त राहावा, बोला, चाला, हसा, बास. मागून कुणी काही बोलू नका, जज करू नका. आणि कोणाच्या ह्याच्यावरून लगेच त्याला जज करणं सोडून द्या. ब्लॉग बघा आणि तुम्ही तुमच्या लाईफमध्ये बघा की काय चाललंय, आपल्याला किती अजून अपग्रेड केलं पाहिजे स्वतःला, अजून काय काय गोष्टी केल्या पाहिजेत, काय शिकलं पाहिजे नवीन, हे पण तुम्ही तुमच्या लाईफमध्ये बघा. मी फक्त
ठराविक लोकांपुरतच बोलते ही गोष्ट. जे आपल्याला मानतात त्यांच्याकडे जीव द्या तुम्ही लक्षात घ्या. काय जे आपल्याला मानतात ना हा. खरंच त्यांच्याकडे मग तुम्ही जीव द्या. त्यांनी 100% दिलं तर आपण 100% दिलं. हो, बस, बस. 101% त्यांना जर तुम्ही समोरून 0% पण येत नसेल तर तुम्ही 0% पण पण देऊ देऊ नका. नका. त्यांना तुम्ही विसरू नका अजिबात. आणि आजकाल काय होतं चांगल्या माणसाला ना त्यांच्या परिस्थितीत ते माणूस सोडून देतात आणि त्यांची परिस्थिती चांगली आली की परत चिकटाला येतात. हे लक्षात ठेवा. पैसा बोलताय वा खूप पप्पांकडनं खरंच motivation खूप आमच्या शिकण्यासारखं शिकण्यासारखं आहे. आहे. त्याच्यामुळेच आम्ही असे पप्पा नाही, असेच आमचे खरंच मुलं आमची म्हणजे असं मी कौतुक नाही करत आहे. आमच्या फॅमिलींना कुणाचं देणं घेणं नसतं. आम्ही चौघं आमच्याला म्हणजे आमचं छोटंसं जग आहे आणि आम्ही खूप खुश असतो. आणि आम्हाला ऍडिशनल आणि आम्ही कोणाच्या मागून वगैरे काही बोलत नाही, काही नसतं निंदा आमचं. पण करत नाही. हा आणि कोणाला आम्ही नावं पण ठेवायला जात नाही. आमचं कसं आहे म्हणजे नाही का समोरचा माणूस एक येतोय छान आहे छान बोलून पुढे जावा, कशाला नावं ठेवत बसायचं नाही पण का. आम्हाला टिकले मारून जातोच. टिकले मारून जातो आम्हाला तो माणूस. आम्ही किती छान बोललो तरी नाही पण आपण नावं नाही ठेवत ते नावं नाही ठेवत. चांगले ना आपले आणि नाव ठेवून काय फायदा आहे? तेच ना. ना फायदा ना तोटा आपला. देवानी प्रत्येकाला कसं बनवलंय त्याच्या ह्यानी बनवलंय तर नावं ठेवणं खरंच खूप खूप असं बंद करा. म्हणजे सगळ्याच बाबतीत म्हणते मी, असं नाही की आम्हालाच. तुम्ही पण कोणाला नावं ठेवत नका जाऊ, कारण शेवटी कर्मावर बिलीव करा, बाकी काही नाही. व्यवस्थित राहा, हसत खेळत राहा आणि ब्लॉग बघत जावा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय. आणि खूप मोटिवेशन झालेलं आहे आता. काय माहिती होपसो तुम्ही आमचं ऐकून मोटिवेट होताल. ज्यांना आणि- ऐकायचे ते ऐकतील, ज्यांना ऐकायचं ते स्किप करतील. आपल्याकडे ज्यांना भरपूर option लागेल आहे. आणि ज्यांना लागेल त्याला लागेल. त्याला आम्ही काय करू नाही शकत. पण हे सगळं काल्पनिक आहे, कोणी मनावर घेऊ नये. आम्ही असंच आमचे अनुभवाचे बोलतोय, बाकी काय नाही. आणि मनाला लावून घेऊ नका आणि सुधरा जर कोणाला लागला असेल तर. बाकी काही नाही. चला बाय बाय. खूप मोटिवेशन झालं आज बाय. ह्या ब्लॉग मध्ये. आता जो motivation पोस्ट झालं. होतोय ना लॉग त्याच्यात पण असलं बोलले. म्हणजे मोटिवेशनचेच ब्लॉग चालू आहे सध्या, कारण गरज आहे तुम्ही- लोकांना. तुम्ही समजून घ्या आता काय भानगड असणार आहे. समजून घ्या. चला बाय बाय. सी यू. मी काळी पडले गायची इकडे आले आता. मी चांगली दिसते जरा ह्या ब्लॉग मध्ये आज. मी काळी झाले ना ग, बघ ना काळी दिसते ना. आणि तुझा मला क्लचर इतका जोरात टोचतोय, तू माझ्या हातावर झोपलीयस तर तू आता मी एवढा वेळ सहन केलं, म्हणलं जाऊ दे काय नको म्हणायला, सहन केलं मी. आता तू उठू आधीच शकतेस. कर मग. तू मी उठू अशीच असणार आता. उठू शकतेस. गाईज आम्ही 7.5 मिनिटं बोलले, झाला आमचा लॉग इथं. चलो बाय. गाईज 5 वाजले. मम्मी आपण तर गाईज आम्ही करतोय मँगो मस्तानी आणि आवाज येतोय का नाही काय माहिती. त्यासाठी आमची तयारी चालू आहे. बघू आता तुम्हाला सगळं झाल्यावर दाखवतो. आणि आकांक्षा इथे विपिंग क्रीम फेटते. आता तू थांब जरा, मला पण लक्ष घालावं लागेल त्यात. वेट. चला आता आम्ही तुम्हाला दाखवतो, जेव्हा गार्निश करेल तेव्हा दाखवतो तुम्हाला. गाईज मी आता हे थोडंसं पिलंय, पण एवढं सुंदर लागतं ना. शॉर्ट व्हिडिओ बघायला विसरू नका, त्यात फुल मी रेसिपी दिली, म्हणजे स्टेप बाय स्टेप आम्ही काय काय करतो. पहिले तर आम्ही हे सिरप टाकलं. हे आम्ही काय काय टाकलं आपण, मँगो क्रीम, विपिंग क्रीम, परत थोडीशी साखर आणि दूध. आणि हे मँगो असे मी कट करून घेतले होते आणि विपिंग क्रीम पण सगळे लेअर दिले. शेवटी ड्रायफ्रुट्स टाकले आणि मँगोचे असे छोटे छोटे क्यूब आहेत ना, एवढे मस्त लागत होते. आता हे सगळ्यांना ग्लास बनवते. एक नंबर लागते, तुम्ही पण नक्की ट्राय करा, हे मस्त लागते. आणि आईस्क्रीम, हा आईस्क्रीम राहिली शेवटी, आईस्क्रीम पण मध्ये मध्ये टाकली. ऐका ना पप्पा, ते 2 कसले बाउल घेऊन या. काय काय तेच मला कळालं. मस्तानी. मस्तानी का? हा मँगो मस्तानी. मँगो मस्तानी. तर मला सांगितलं पाहिजे ना काय आहे ते. मस्त. पप्पा आता गारव्यात चालेल बसायला. मी अख्खा पिते हे. सगळ्यांना दिलं